हे भालेराव साहेब आलेले आहे. त्यांना मार्गदर्शनपर दोन शब्द बोलावेसे वाटले. तर आपण त्यांच्या मार्गदर्शन ऐकू आणि त्यांच्या मार्गदर्शनातून निश्चितच मुला-मुलींना काहीतरी चालना मिळेल आणि त्यांचे लवकरात लवकर लग्न जमतील. काय वाटतं आज ज्या लग्नाच्या समस्या आहे, मुला-मुलींचे लग्न जमत नाही, शिकले, परिस्थिती चांगली आहे, तरीही लग्न जमत नाही. त्यावर काय तुम्हाला काय वाटतं? थोडंसं तुमचं मार्गदर्शन. नमस्कार. हं. आजकाल मुलामध्ये लग्न न म्हणजे कारण पूर्वी ग्रामीण भागामध्ये सगळं मराठा समाज लोकांचं एकमेकांना नातेवाईक लग्न करायचे. आता नोकरीनिमित्त, धंद्यानिमित्त लोकं बाहेर विखुरले. त्यामुळं एकमेकाचा लवकर भेटेगाठी होत नाहीत, परिचय होत नाहीत. त्यामुळं आणि पूर्वी नातेवाईकात पाहुणे एक मध्यस्थ कोणतरी लग्न लावायचे. आता ती परिस्थिती राहिली नाही. त्यामुळे आता वधूवर सूचकची फार गरज आहे. आणि सोनवणे साहेबांच्या वधूवर सूचक केंद्रातून अनेक विवाह जमलेले आहेत. त्यांचे व्हिडिओ पाहतो मी. त्यांच्याबद्दल मला फार त्याच्यामुळे मला आपुलकी वाटते. त्यांनी खूप लग्न जमवले आहेत आणि त्यांचं याच्यामध्ये हातखंडा झालेला आहे आता. त्याच्यामुळे त्यांच्याकडं विवाह जमणं आवश्यक आहे. म्हणजे मुलांनी, मुलींनी वधूवरमध्ये यायला पाहिजे का नातेवाईकात शोधायला पाहिजे? आणि वधूवरमध्ये गेलं तर नातेवाईक आपोआप ओळखी होऊन जातात ना एकमेकांना. हां, हां. मुलांनी नातेवाईक एकमेकाला माहीत नसतात. आपल्या जवळचे नातेवाईक असतात कुठेतरी त्यांच्या लग्नात आपल्याला माहीत नसतं. तर वधूवरमध्ये गेलं की त्या एकमेकाच्या बायोडाटा बघितला जातो. हे ओळख परिचय होतो. त्यामुळे वधूवर केंद्रात जाणं आवश्यक आहे. तुमचा काय परिचय? तुम्ही काय कुठं सर्व्हिसला होते काय? मी पीडब्ल्यूडीला डेप्युटी इंजिनियर होतो. हां. तर रिटायर झालेलो आहे. तुमचे झाले असतील मुलाचे, मुलीचे लग्न? झाले. यांचे सोनवणे साहेबांनी आमच्या मुलासाठी त्या लग्नासाठी सुद्धा चांगले प्रयत्न केले. हां. हे क्लास 1 अधिकारी आहे. त्यांना मार्केटचा सर्व अभ्यास केला, की आजच्या काळामध्ये जर लग्न जमायचं असेल, चांगलं संबंध पाहिजे असेल, तर वधूवर सूचक केंद्राशिवाय पर्याय नाही. कारण आपल्या नातेवाईकात, आपल्या मित्रमंडळीत जसे पाहिजे तशी स्थळं मिळत नाही. मग पर्यायी मार्ग कोणता? तर वधूवर सूचक केंद्र. तर वधूवर सूचक केंद्रात जा, भेट द्या, फायली बघा. कुठेही जा, मी म्हणत नाही का आमच्याकडेच या, पण जा. आपल्या योग्यतेचे स्थळ जिथं तुम्हाला वाटेल त्या ठिकाणी नावनोंदणी करा आणि अनुरूप जोडीदार मिळवा. जर आमच्याकडेच यायचं असेल तर आमचे ऑफिस आहे सिद्धार्थ गार्डनजवळ, कार्तिक हॉटेल शेजारी, प्रोफेशनल कुरिअरच्या वरती पहिल्या मजल्यावर. पुण्यामध्ये बावधन येथे, तसेच केशवनगर येथे अशा 2 ठिकाणी आमची शाखा आहे. आणि या तिन्ही शाखेच्या माध्यमातून आतापर्यंत 5,000 मुला-मुलींची लग्न जमली. असेच लग्न जमावे म्हणून आम्ही सातत्यानं प्रयत्नशील असतो. माझा संपर्क नंबर आहे 9403 41 40 87.